तरी समजणार लोकांना की अशा ठिकाणी तरी कमीत कमी घाण नाही केली पाहिजे, कचरा नाही केला पाहिजे. खाली बघा हे 7-8 दगड आहे, त्याच्या सपोर्टवर दगड राहिलाय. जर कधी एक जरी दगड खालून निघाला आई शपथ सांगू पण नाही शकत काय होईल. तिकडे गेला अजून टेरिफिक आहे वर चढायला आणि फाटायला लागले आता. हॅलो पब्लिक, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड रायडर गोकुळ. आपण चाललं डागबहिरी ट्रेकला. आपण जस्ट इथे एका घरी गाडी लावली, काकी होतं तिथे, त्यांना बरोबर हेल्मेट ठेवा आणि गाडी फक्त. मला ठीक आहे चालेल, मी ठेवून आलो तिथे. आणि आपण जस्ट ट्रेक चालू केला आता. आणि इथे ग्रुप भेटला आता 5-7 पोरांचा. ते पुढे गेले, ते मला बोलले चला आमच्याला, म्हटलं चला पुढे. बोलला आलो मी पण. झाडं तिथे आणि करवंद पण पिकलेले आहेत. हे बघा, खाऊन बघूया आपण. गोड आहेत. पडला खाली. तो साईज थोडी छोटी आहे. हा ट्रेक तसा एवढा डिफिकल्ट नाही आहे, फक्त वर एक पॅच आहे जो असा उभा, एक लाकूड आहे मोठं. म्हणजे लाकूडला आपण जे मेड नाही काय बोलतात, छोटे छोटे फांदे असतात ना, त्या तोडलेलं अशा एवढ्या. आणि त्या फांद्यावरून तुम्हाला वर चढायचं आहे. मी दाखवलं तुम्हाला पुढे गेलो. आता रस्ता बघा, पूर्ण जंगल रस्ता आहे हा. गोप्रोची स्टिक अडकली आपली. हा सीन होते. मी गोप्रोची मोठीवाली पण स्टिक घेऊन आले. मला वाटतं ती मला हातात पकडूनच जावं लागेल, नाही तर ती झाडांमध्ये अडकणार. ही स्टिक आहे ना ॲक्च्युली इंसा 360 जी आहे. बट आपल्याला एकदम हाईटवरून शॉट घ्यायचा असेल तर मग त्यासाठी स्टिक बरी पडते. किंवा बाईक राईड करताना पण वरतून एकदम व्ह्यू घ्यायचा असेल तर. लाकडावरून पाय सरकला छोट्या, वाचलो. की जागी आहे ना करवंदाच्या जाळ्या आहेत, त्यामुळे आपण आता करवंद खात जाऊ. आता सीन असा झाला आहे की जो ग्रुप मला भेटला होता ते त्या साईडने पुढे गेलेत. मी त्या साईडला होतो कोपऱ्यावर. त्यांना आवाज दिला जोरात, पण आवाज काय गेला नाही माझा. तर मी कन्फ्यूज झालो नक्की डागबहिरी कोणत्या साईडला आहे. बट ती लोक आलेत वाटतं इथे. आता कोणतरी दिसलं मला. हां बघा इथंच आहे. असे हे दुसऱ्या रस्त्याने आले आणि मी दुसऱ्या रस्त्याने आलो आहे. व्ह्यू बघा खाली, खोल बघा कशी आहे. तरी असं पुढे नको जायला, जागेवर खोल डायरेक्ट 90. आणि ॲक्च्युली आहे ना हा जो ग्रुप आपल्याला दिसला ना तो आधीच्या मुलांचा ग्रुप नव्हता. ही दुसरी पोरं आहेत आणि ती भलती पोरं जी होती मला पहिले भेटली ती गेली वाटतं वर. मी कुठून आलो तुम्हाला माहिती आहे का? एवढं मला सावली दिसते वाटतं. बटच्या समोर ते दगड दिसतात ना मोठे मोठे, तिथून मी इथे रिटर्न आलो आहे.
मला वाटलं मी रस्ता चुकला आणि तर रस्त्यावर खुणा पण आहेत. मला वाटलं खुणा अशा दाखवतात, बट त्या खुणा अशा सरळ त्या साईडला आहेत. तर मग आपण निघूया पुढे. आपण बरोबर होतं ॲक्च्युली. मला वाटलं हा तो ग्रुप म्हणून कन्फ्युजन झालं भरपूर. हो काय ना बघा, ही पावलवाट आहे बरोबर. रोड काढण्यासाठी नाही, ज्या झाडाला कपडे बांधतात लोक. हे बघा इथं ऑरेंज कलरचा कपडा आहे समोर, त्या मार्क करून कळायचं की आपण बरोबर चाललो आहे. हे बघा इथे 2 कपडे लावले ते, हां आणि हां उगाच हेलपाटा मारला डबल. आणि गेम असा झाला माझ्यावर मोठा, मी घरून निघालो, माझी 2 लिटरची बॉटल ही मोठी मी भरली होती बॅगेत. मला वाटलं मी घरी विसरलो चुकून. मग इथं खाली गावात पोचलो तेव्हा मी अजून 2 20वाल्या मोठ्या बॉटल घेतल्या. बॅग आता अशी जड झाली आहे ना, मजबूत. आणि गोप्रो रेनकोट सगळं पकडून आहे ना, एक 10 किलो तरी वजन असेल बॅगेत आता, 7 ते 10 किलोमध्ये. आता एवढं जड घेऊन चालायचं म्हणजे ना, स्टॅमिना अर्धा तिथं संपतो. आणि इथे वाटा पण भरपूर ठिकाण आहे बघा. इथून 2-3 वाटा दाखवत होत्या, पाऊल वाटा होत्या. इथे पावसामध्ये ना हे भरपूर कन्फ्युजन होणार आहे. आणि पाऊस पडल्यावर गवत उगतो आणि त्यावेळेला पाऊलवाटा झाकल्या जातात. जी नेहमीची पाऊलवाट ती तरी राहते, पण त्यावर पण थोडं गवत असतंच. जसं माझं चंदेरीला झालं होतं. चंदेरीला जाताना मी अर्ध्यापर्यंत बरोबर गेलो आणि एंडला पण जिकडे थांबलो तो पण बरोबरच होता. बट पाऊस एवढा होता, धुकं आले होते, त्यामुळे म्हटलं रिस्क नको घ्यायला, आपण एकटाच आहे, त्यामुळे जाऊन दे बोललो. मी रिटर्न आलो. तर प्लॅन आहे परत चंदेरीला जायचा, पण यावेळेस कॅम्पिंग करायची रात्री आणि सकाळी रिटर्न यायचं. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि पाणी पिऊ. ऊन पण आलं आता. आता अजून एक ग्रुप गेला 7-8 पोरांचा. तो आपला ब्लूटूथ स्पीकर घेऊन आले मोठा, जो एवढा असतो, त्याच्यावर गाणी वाजवत चाललं. त्याला मी बोललो भाई स्पीकरवर गाणी वाजवत नको जाऊ, इथं पक्षी प्राणी बिणी काही असतात जे काही आहे ते, त्यांना त्रास व्हायला नाही पाहिजे आपल्या ह्याच्यामुळे. हा बोलला. 2 सेकंड इथं पॉज केलं व्हिडिओ गाणं आणि वर गेला आणि लगेच गाणं लावलं. आपण बोलतो ना, हे लोक गड किल्ले फिरायला म्हणजे त्या हिशोबाने नाही, हे फक्त एक मजा म्हणून येतात. हा बोलून फायदा नाही. चला ब्रेक झाला आपला, आता निघू पुढे. बहुतेक मला असं वाटतंय आपल्याला हा डोंगर खाली उतरून आहे ना, समोर त्या डोंगरावर जायचं आहे. कारण तिथं वर एक झेंड्यासारखं दिसतंय काहीतरी, क्लिअर दिसत नाही. फ्लॅग हालताना तर दिसत नाही, पण एक अशी उभी काठी आहे, मग काय ते कळत नाही आहे. बहुतेक तो ढाकबैरी असावा. चला बघू जाऊन पुढे नक्की काय हिशोब आहे. आणि तो ग्रुप बघा अजून तिकडंच होता, आत्ताशी निघाला. फोटो काढत बसले होते. आपल्या ग्रुपमध्ये असं कोण नाही आहे ज्यांना ट्रेकची आवड आहे. इथे एक बोर्ड आहे, म्हणजे साईन आहे, ढाक गुहेकडे जायला इथून सरळ आहे आणि भीमाशंकरकडे जायला पुढून राईट आहे. पण माझी पण एक इच्छा आहे भीमाशंकर ट्रेक करायची. जेव्हा पण करून मी ट्रेकला जाताना कुठे काही ठिकाणी असे लाकूड टाकलेले असतात, दगड रचलेले असतात, किंवा काट्यांच्या फांद्या ज्या असतात, बाभळीचं झाड त्याच्या फांद्या टाकलेल्या असतात. आता असं की त्या रोडने जाऊ नका, तुमची चुकामुक व्हायला नको म्हणून माहिती दिली. कर्जत
तिकडे पश्चिम पूर्व तिवणे गाव, सांशी, बहिरी लेणी आहे तिथे. हे समोर कळकळा आहे. आपण इथे आता आपण इथं असं जाणार, आपल्याला भेटणार कळकळा आहे. त्याच्यानंतर बहिरी लेणी. ही वर गेलो ही गडावरील अवघड वाट. हुसूर घाट, पठार, किल्ल्यावर जाणारी सोपी वाट. गडावरील अवघड वाट ही आहे. ठीक आहे, चला निघू पुढे. समोर सिगरेटचा बॉक्स, बिस्किट का रॅपर, हे काय चकना बेकना टाईप, ती छोटी बॉटल, थम्सअपची बॉटल. रस्त्याने जाता येता नुसता कचरा, नुसत्या पाण्याच्या बॉटल, एक बिस्किटच्या पुड्यांचे रॅपर. इथे पण बरं बहुतेक ही इथे दारूच्या बॉटल आहेत 2 वर रेड बुल. काय करायचं बोला, कधी समजणार लोकांना की अशा ठिकाणी तरी कमीत कमी घाण नाही केली पाहिजे, कचरा नाही केला पाहिजे. आपलं काम आहे बोलत राहायचं, आपण बोलत राहायचं आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. जेव्हा आपण ट्रेकला जाऊ तेव्हा ही कचरा करू नका, आवाज करू नका, व्यवस्थित जावा, व्यवस्थित या. जे आपलं काम आहे ते आपण करायचं. एवढं याला बिस्किट खायला दिलंय तरी पण तो बघा गुरकतोय माझ्यावर. इकडे पाणी प्यायचं का, पाणी प्यायचं, पाणी ठीक आहे, मला एक घोट पिऊन दे. नको वाटतं त्याला पाणी. मला प्लास्टिकचा कचरा आहे ना पहिला आत ठेवूया, नाही तर तो प्लास्टिक पण खायचा येण्यासारखा. कुठे गेला भाऊ? आता आहे ना सीन असा आहे, वरती गड आहे आणि खाली लेणी आहे. तर आपण जायचं आहे पहिलं गडावर. पण गडावर जायची वाट इथूनच बोललेत, ती बघावी लागेल फक्त नक्की वाट कुठून आहे. बघा हीच वाट आहे गडावर जायला. हे खड्डे केले जाते म्हणजे सपोर्टसाठी. म्हणजे या वाटा आहे ना थोड्या हडसरसारख्या आहेत. हडसरला खुंट्या पण होत्या आणि हे असे खाचे पण होते वर जायला गडावर. आपण पहिलं गड चढूया, तोपर्यंत इथली गर्दी खाली होईल, हे लोक जातील, मग आपण लेणीकडे जाऊया. मला आहे ना आता सेम चंदेरीसारखा फील येतोय. परत वाट चुकली आपण या रस्त्याची. पण इथून खालून एक वाट होती, मग जिकडे आपण तो तुम्हाला पॅच दाखवला ना वर बघा एवढा हार्ड सीन आहे तो, तिथून खालून एक वाट जात होती. आणि मला वाटलं हा पण पॅच वाटच आहे, 2 वाटा आहेत असं मला वाटलं, म्हणून मी त्या अवघड वाट्याने गेलो वर आणि गेम झाला. पण आता इथे मला आहे ना पेपर प्लेट दिसली खाली, इथे जेवायची आपली प्लेट असते छोटी, त्याच्यावरून असा अंदाज येतो की इथं असू शकतो रोड. मी कोणीतरी येऊन गेलंच असेल इथे. तर त्या झाडांमधून जाऊया आणि बघूया वाट भेटते की नाही आपल्याला. पोपट नको व्हायला यार. चंदेरीला पण असं झालं, एवढं मेहनत करून वर गेलो पण थोड्यावरनं हे झालं.
पण सगळीकडं झाडच आहे अशी, आणि खाली छोटी दरी टाईप आहे अशी. बघूया आता वाट भेटते का. आता आपण जिथे आहे या साईडला इथे केव आहे डागभैरी, आणि बहुतेक हाच गड असला पाहिजे. मी त्या साईडला पूर्ण गेलो फिरून, पण तिकडे वाटच नाही आहे जायला पुढे. आज आपलं लक चांगले, 2 मुलं भेटली आपल्याला, ते पण गडावर चाललेत. ते समोर तिथे मगाशी मी जे बोलवतो ना की माशी फिरते अंगाजवळ, भुंगा बिंगा किडा काहीतरी बघा, माशी आहे भाई ती, आणि एवढी मोठी. परत बसला कुठेतरी हातावर, कायच नाही काय माहिती, एवढं का बाटी लागलं. फायनली डाकगड. आता इथून किती माहीत नाही आपल्याला, पण तर राईडला दाखवलं आहे. पहिला तिकडे जाऊन आहे ना 15-20 मिनटं मी डायरेक्ट असा आडवा पडणार आहे, आणि उन्हाने आज मला भरपूर त्रास झाला. पाण्याचे टाके हे आत्ता गेलं काय काम या टाक्यांचं? पूर्ण मातीने भरले होते. हां 2 वर्षापूर्वी त्याला साफ केले. हां पुढल्या वर्षी पाणी प्यासाठी साफ केलं. इथं चौथर आहेत, तिथं पाण्याची टाकी आहे, बट आपण तिकडे नाही जाते, पण आपला टाईम पण कवर झाला पाहिजे बरोबर. हा समोर आहे तो खाली महादरवाजा, आपण तिकडे चाललो आता, आणि तिकडून आपल्याला भरपूर असा पूर्ण बोलतो ना वळसा एक प्रदक्षिणा मारून आपल्याला लेणीच्या वरती पोचायचं आहे, जो ध्वज आहे तिथे, आणि मग तिथून आपण खाली लेणीच्या इथं पोचणार, आणि मग तिथून पुढे आपण लेणी चढून मग खाली उतरायचं आहे. आता वाजले 2, आणि आपल्याकडं टाईम पण कमी, अंधार पडायच्या आधी तरी आपण कमीत कमी अर्धा गड तरी उतरलो पाहिजे, त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन चालू आहे माझं. हे पण एक पाण्याचा टाकच बोलू शकता. बघा हा महादरवाजा आहे, ज्याच्या साईडचे दगडे वगैरे पडले तर भरपूर. आपण आला इथं इथे की इथून 13 गड दिसतात, हे जे काही समोर आहे ते. आणि आता आहे ना धुक्यासारखं थोडंसं हे झालं, त्यामुळं सगळं पुसट दिसतंय समोर. बरं बघा डायरेक्शन वाईज लिहिलेत. सोनगिरी इकडे, मानितगड तिकडे, कर्नाळा, हिरशाळगड, प्रबळगड, सोंडाई, पेप, चंदेरी, मलंगड. नंतर इकडे तुंग, मोरगिरी, कोराईगड, नागफणी, राजमाची. झाली किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 गड आहेत, आणि यावरती 15वा सिद्धगड भीमाशंकर त्या साईडला दाखवतोय तिकडे. आणि आता झालेत 2:45. आता आपण इथून निघूया, कारण आपल्याला अजून भरपूर लांब जायचं आहे. आपल्याला हा डोंगर क्रॉस करून त्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला अजून. म्हणजे आपण 3-4 डोंगर आल्यापासून क्रॉस केलेत, 4-5 तरी झाले असेल. अजून उतरताना ते 2-3 वेगळे परत. यावेळेस वाट लागली भरपूर, पाय पण दुखते माझा आज, काय माहीत काय झालं. चला बघूया पुढे. तर आपण फायनली ध्वजाच्या इथं आलो आहे. आता जरा बरं वाटतं जाईल. ऑलमोस्ट ट्रेक डन झाला आहे आपला. आता फक्त लेणी चढायची, आणि एवढा लांब आहे ना ढाक, मस्करी नाही. आणि एकट्याने तर कोणी येऊ पण नका भाई, टीम असेल सोबत, मी मित्र कोण असेल त्यांच्यासोबतच या. एकट्या याचं धाडस करू नका. हा बघा ध्वज, तो लपट हे करून ठेवला आहे, गुंडाळून ठेवला आहे.
आता आपण जागा खाली लेणीकडे पावलवरचा आहेच इथे, खाली जाऊन बघू आपण. गटावर जाण्याचा अवघड मार्ग याला का बोलतात हे बघा, हाही रिझन आहे. पावसाने पाणी सगळं वाहत असणार खाली, इथं शेवाळ बिवाळ काय होत असेल, इथून जर कोणी सटकला तर डायरेक्ट खाली, त्यामुळे हे अवघड वाट. आणि मे बी नाही, मोस्टली पावसामध्ये येऊच नका. आता इथून चालू होतं थोडा रिस्की पॅच. ह्या पायाच्या बघा, साखळीने खाली उतरायचं आणि साखळीनेच खाली वरायचं. हे बघा, इथून खाली उतरायला आहे, तो डायरेक्ट तिथं एंडपर्यंत जायचं आहे. आणि मोठा रिस्क हा दगड आहे भेंडी खाली बघा, हे 7-8 दगड आहे, त्याच्या सपोर्टवर हा दगड राहिला आहे. जर एक जरी दगड खालून निघाला, आई शपथ सांगू पण नाही शकत काय होईल. आपण आलोय खाली, ते झाड दिसतंय, झाडापासून आपण इथून या दरी विहिरीतून खाली इथपर्यंत आलो. आता इथून असं तिथपर्यंत जायचं आहे. तिकडे गेला अजून एक टेरिफिक आहे वर चढायला. माहीत असेल ठीक आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो. मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. पण आपल्या गोप्रोची बॅटरी पण कमी आहे. कमी म्हणजे किती माहिती आहे का, 22% राहिली. कारण मी बॅटरी एकच घेऊन आलो. पण मला नव्हतं माहीत की एवढा सर्कस होईल पुढे आपला. तर आता जपून वापरायची बॅटरी. हा एक पाहिजे बघा, क्रॉस होऊन यावं लागतं. क्रॉस होऊन म्हणजे बघा, आता सरळ कॅमेरा मी असा वाकडा होऊन येतो आहे साईडला, एक स्टेप ठेवत. इथे तारेचा सपोर्ट पण आहे. वर तिथे मंदिर आहे. चला आता इथे पाणी आले, त्यामुळे थोडं सांभाळून जावं लागेल. आपण तिथून ट्रेक केला चालू, म्हणजे हा पॅच चढायला. इथून इथे आता इथून असं वर जाऊन ती फांदी दिसते का, तिथून वर जायचं मंदिराकडे. आणि वरती पोरं पण बसलेत, मग येताना आपण त्यांच्यासोबत येऊ, मग तेवढी कंपनी पण भेटेल आपल्याला. उन्हाने आयुष्यभर सांगते लय वाट लागली उन्हाने यावेळेस. हडसर केला, चावण केला, पण एवढं काय वाटलं नाही. पण यावेळेस काय एवढा त्रास होतो माहीत नाही उन्हाचा. वरती आल्यावर असं मंदिर लागतं, हे ढाकोबाचं. एक हा ध्वज, खाली बघा. किती रिस्क आहे बघा खाली उतरायला. आता तर उलटं उतरायचं भाई, माझे फाटायला लागले आता. तर सीन आता असं आहे, आलो ऑलमोस्ट आम्ही खाली. अजून एक 15-20 मिनटं लागणार आहे. आता पूर्ण उतार आहे, त्यामुळे एवढा काय सीन नाही आहे. आणि आतापर्यंत चढ उतार बॉडी गरम थंड व्हायची, त्यामुळे मी दमत होतो भरपूर. आता पूर्ण उतार आहे तर काय एवढा सीन नाही आहे. 2 पोरं होते आपल्याबरोबर, त्यांनी कंपनी दिली. आता प्लॅन असा आहे की ते बोलतात कोंडेश्वर महादेवाच्या मंदिरात जाव्या. स्वयंभू महादेवाचं पिंड आहे तिथे,
आपण तिकडे जाऊया आणि बघूया कसं आहे मंदिर, काय ते तुम्हाला दाखवतो मी. आपण इथं आलो पण मंदिर बंद आहे. मंदिराचा जीर्णोद्धार पण झालेला आहे आणि आता मंदिर बंद झाल्यामुळे आपल्याला आतमध्ये जायला भेटू नाही शकत. बघू परत कधी इकडे आलं तर नक्की येऊ मंदिरात पाय पडायला. आणि आता निघू. ते दोघेजण मला मी जिथे गाडी लावली तिथे सोडतायत. मग तिथून ते त्यांच्या घरी, मी माझ्या घरी. गाडी आपली इथे पार्क केली आहे आणि हेल्मेट या घरी दिलं होतं मावशींच्या. तर आता ब्लॉग एंड करूया, निघूया आपण. तर चला बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.